काय मग आमच्या दाराशी हाय शिमगा. पण शिमग्याला कोकणात जायचं म्हटलं की मनात पहिला विचार येतो तो म्हणजे रेल्वेचं वेटिंग लिस्ट किंवा मग मुंबई गोवा हायवेवरचं ते तासन तास चालणारं डोकं फोड ट्रॅफिक. पण चाकरमान्यांनो, यावेळी हे टेन्शन सोडा, कारण यंदा तुम्ही ट्रेनने नाही तर समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन फक्त 7 तासात मुंबईहून थेट सिंधुदुर्गात पोहोचणार आहात. येत्या 1 मार्च पासून मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा दिमाखात सुरू होत आहे. त्रासदायक आणि वेळखाऊ ट्रॅफिक दोन्हीला आता कायमचा बाय बाय करा. कसं आहे या प्रवासाचं नियोजन थोडक्यात सांगते. मंत्री नितेश राणे यांनी या विशेष सेवेची घोषणा केली आहे. हे नियोजन खास 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीसाठी करण्यात आले. 1 मार्चला सकाळी 8 वाजता मुंबईहून म्हणजे भाऊचा धक्का इथून निघालेली बोट दुपारी 3 वाजता विजयदुर्गला पोहोचेल. तर परतीचा प्रवास 2 मार्चला दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि तुम्ही संध्याकाळी 7 वाजता मुंबईत असाल. ही दक्षिण आशियातील सर्वात वेगवान M2M रोरो बोट असून तिचा वेग 25 नॉट्स इतका आहे. नुसता वेग नाही तर ही बोट सोयींनी सुद्धा सज्ज आहे. विजयदुर्ग जेटीवर उतरल्यानंतर प्रवाशांना शहरात नेण्यासाठी खास बसेसची सोयही करण्यात आली आहे. या प्रवासासाठी लवकरच ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिकीट खिडकीवर गर्दी करण्याची गरज नाहीये. रेल्वेचं RAC तिकीट विसरा आणि यंदा रोरोनो कोकणचा समुद्र अनुभवत गावी जा. तर मग यंदा शिमग्याला रोरोने गावी जाताय ना, हा व्हिडिओ तुमच्या कोकणी मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा.